तर आता सगळे सामान मोकळं करत आहेत गाडीतनं. सगळी गोळा झालेली आहे इथे पाहू शकता. आणि गाडीमधनं सामान काढायचं चालू आहे. सामान काढायला मदत करा थोडी. चला आयुष आहे की सामान काढायला. अंकल सामान काढा. होय होय साहेब, होय साहेब. आज सामान काढायचं चालू आहे. आता आपल्या ऐकलं तो बघा, सत्य. हा कामगार पुण्यावर आलाय. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पुण्यावरून मागवलेला आहे आणि चांगलं काम करतोय म्हणून. सत्यम वालपापडी खाणार आहे काय? होय रे. निरेक तू काय करतो? लाकडं गोळा करतो चूल पेटवायला. काढलं का सामान? काय बसाय बसाय काय नाही आणि फॅन पण नाही. असं बसतो आम्ही बाहेर बसाय बघ पालणार. काय पूजाजीची आता पूजाजीनी बरोबर काम ओळखलेलं आहे चिकन धुण्याचं. तर आज आता काय लागायला लागले ते समजा ना. बर ठीक आहे. त्याने काही दुखत नाही. बर हे जावा आता बघा जरा यांचं काय ठरते ते. त्यांनी आज आग लावली आहे. कोणी हे भाऊजींनी आग लावायची काम केलं. आग लावली खरं बोलायचं नवऱ्याच्या पैसे मी लावली, तुम्ही लाकडं घालायचं काम केले, वाढवायचं काम केले तुम्ही माहितीये का? आग वाढवायचं काम केलं का? म्हणजे खडका रॉकेल वाटण्याचं काम हिने केलं. पाण्यात हे बघ पातेल्यात घालून त्याचं लाकडाचं काढ. त्यांना काही दुखत नाही का काय नाही, काम करू नको. काय चिकन आणलं ते बघितलं तेच तिला सांगायला लागले आपण काय करू नये, तोपर्यंत जरासं ते काढेल ना लाकडाचं. कोंबडे धुवू दे ना त्यांना फक्त बाकी पाणी आपण आणलं. अरे यार या धुरामुळं काय मला काय समजणं झालंय. पाणी जेवढं आणलं होतं ते तापवायला ठेवलंय. माग आता काम करा तिला ते सांगितलं. दूर लई आहे, दूर लई आहे. आणि आमची भाची पण आलेली आहे चिकन मटन खायला इथं. तर भाची साहेब कसं वाटतं तुम्हाला इथे? चांगलं वाटतं. हे आपण कुठल्या ठिकाणी आलेलो आहे? हा? बघा हे असं आमच्या भाच्या आल्यात मटन चिकन खायला आणि कुठं आलो विचारलं तर आम्हाला माहित नाही असं आहे यांचं. तर आपण आलोय धुपेश्वरला. कुठं आलोय? धुपेश्वरला. हा शाहूवाडी मध्ये. हा बर ठीक आहे. भाचीची मम्मी काय म्हणू काय ते? दर्शन घेऊन आली का? हो आम्ही व्हेज वाले आहेत, आम्ही नॉन व्हेज खाणार नाहीये. बर मग आता व्हेज आम्हाला मध्ये भाजी चपाती आहे, आम्ही आणलेली आहे भाजी चपाती. व्हेज मध्ये हाड चालतात काय? नाही हळद अजिबात चालत नाही आणि मांस अजिबातच नाही. बर ठीक आहे. यांना व्हेज साठी काहीतरी यांची पूर्तता झालेली आहे यांना जेवणाची. हो आणि आम्ही वडापाव पण खाल्लेले आहेत. वा 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 बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. त्यामुळे शाबाश सगळ्यांचा नाश्ता पोट भरून झालेला आहे. शाबाश शाबाश बहुत अच्छे. धूपमुळे डोळ्यात जळजळ व्हायला. होय धूर लय आहे इथं. इथं पेटवलंय रे हे असं नुसता धूर. हे मटन कुठे आहे? ते होय खालचा होय. अरे लखनला माकड म्हणताय कोण आहे ते? हा? ए अरे लखन, अरे माकड, अरे लखन माकड, अरे माकड लखन. हा हे बघा, हे बघा गेला बघा पळून. लखन नाही माकड. हे बघा पूजाला किती खुशी, इतकी खुशी. आता काय करायचं? वा वा. जाऊन या लवकर देवळात. तुम्ही सगळे जाऊन आला काय? आपण जाणार आहे जोडी जोडी फक्त. आपणच जायचंय. बरं ठीक आहे. ते झाकून ठेव पूजा. नाही तर ते येईल आणि खाऊन जाईल माकड. बसलंय तिथं राखत तर राहील. फोडणी तर घालून जायचं ना. फोडणी घालायला आता चिकन आणलंय आम्ही. पाय शिजूस पडून येतो तरी येतात पटकन आणि तुम्हाला. येताना पाणी आणतो. पाणी धुवायला पाहिजे ना त्याला. धुवायलाच पाणी नाहीये. आणलेलं ते संपलं. माकड इकडे तिकडे व्हायला. कुठं बसलं ते तापवायला. ते तिला धुवायला लावतोय ना जाऊन येऊपर्यंत. 2 हंड्या ना.
ओके ओके 2 अंडे आणले जातील. दोन दोन आहे ना हे बघ ह्याच्यात तर हे बघा इथं हा, खालचं काढूच मस्त नको चिकन आहे आणि हे कोंबडीचं आहे आणि या पिशवीत आहे ना कोंबडीचे काळीज आणि सांगितलं ते ओके. तसंच होणार आहे, ते तुम्ही आलं बघा. चल आमच्या अंकलचा प्रोग्राम. आजी फक्त वडा आहे द्या. फक्त वडा आहे. काय घे पहिला खायचं मग ते खायचं. हे बघ मामा ओरडतात. मामा कोण आहे त्याच्या बघ बघितलं कोण आचारी जेवण जर शूटिंग कर. आचार्याची शूटिंग केली की एक नंबर आज जेवण होणार आहे, काय विषयच नाही. मी दिसत नाही तू दिसतेस. श्रीजा दिसत्या, पलक दिसत्या. पलक इकडे बघ. अरे वा हाय 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 हाय. हे काय होतं? तिच्या भाषेचं गाणं. पोयम आहे का? बरं चला आम्ही दर्शन घेऊन येतो. तर हे बघा आता आम्ही चढत आहे, देवाच्या दर्शनाला जात आहे. ही माझी बायको बघा, गावाकडची बायको वाटते माझी. आता ही हंडा डोक्यावर घेऊन मस्तपैकी चाललेली आहे, दिसते का? हां दमली बघा, दमली लगेच. मला वाटतं शूटिंग पुरतंच होतं वाटतं इथे. असो असो, तर चला अजून मंदिर लांब आहे, जाऊया. तो फाइनली अभी हम यहाँ आ चुके हैं मंदिर कडे. हे आहे मंदिर. इथनं पाणी घेऊन जायला पाहिजे आता आम्हाला जेवण करण्यासाठी. चलो तर आवरूया आणि मंदिरात पहिला दर्शन घेऊन येऊया. हे आहेत आमचे डोंगरावरचे देव, बुलेश्वरच्या इथे भोलेनाथ महाराज की जय. इथं राऊंड मारायला लागतोय दही भाताचा निवेद दाखवून. तर याच्या आधी आमच्या आई आणि आमच्या काकू सगळ्या येऊन इथं दर्शन करून गेलेले आहे, निवेद दाखवून गेलेले आहेत. आता आम्ही जरा बाहेर गेलतो त्यामुळं राहिलं होतं. हे नंदी महाराज की जय, जय नंदी महाराज.